राज्यामध्ये आज अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता। काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता। रायगड, रत्नागिरी, पुणे घाटमाथ्यावर जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। सातारा, कोल्हापूर घाटमाथ्यावरही जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। राज्यामध्ये आज अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला आहे। काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता असून रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा आणि कोल्हापूरच्या घाटमाथा परिसरामध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे। नागरिकांनी सतर्क राहण्याचं आवाहन केलेलं आहे। तिकडे नागपूरमध्ये सरासरीपेक्षा 6% अधिक पावसाची नोंद झालेली आहे। नागपूरमध्ये जुलै महिन्यामध्ये समाधानकारक पाऊस झालाय। ऑगस्टच्या पहिल्या 2 दिवसात पावसाचा जोर कमी। 15 ऑगस्ट नंतर पुन्हा चांगल्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। पुढील 2 दिवस तुरळक पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे। एल निनोचा प्रभाव असूनही यंदा पावसानं तुटीची भरपाई केलेली आहे। इकडे नवी मुंबईतल्या मोरबे धरणातील पाणीसाठा सातत्याने वाढत असून रविवार सकाळपर्यंत धरण 80.30% इतकं भरलं। धरण परिसरात 1 जूनपासून 2508 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून शनिवारी 43 मिलीमीटर पाऊस झाला। सध्या पाणी पातळी 83.98 मीटर आहे। तर आणखी पाऊस झाल्यास धरण पूर्ण क्षमतेने भरण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे नवी मुंबईच्या पाणी पुरवठ्याची चिंता आता दूर झालेली आहे। अमरावती जिल्ह्यातील निसर्गप्रेमींचं श्रद्धास्थान तसंच प्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेल्या मुक्तागिरी येथील धबधबा ओसंडून वाहतोय। गेल्या काही दिवसांमध्ये झालेल्या पावसामुळे परिसरातील नैसर्गिक सौंदर्य अधिकच खुललेलं आहे। मुक्तागिरीचा हा मुख्य धबधबा पूर्ण क्षमतेने वाहू लागलाय। डोंगरांच्या कुशीतून कोसळणारे पांढरे शुभ्र पाण्याचे लोट आणि अवतीभोवती दाट हिरवळ पर्यटकांचं मन वेधून घेते। तर धबधब्यांचं दृश्य डोळ्यात टिपण्यासाठी अमरावतीसह राज्यभरातून शेकडो पर्यटक या विहंगम दृश्याचा आनंद घेण्यासाठी मुक्तागिरी इथं गर्दी करतात। निसर्गाच्या सानिध्यामध्ये मनशांती मिळवण्यासाठी हे ठिकाण सध्या पर्यटकांचं आवडतं केंद्र बनलं आहे। नंदुरबार जिल्ह्यातील सातपुड्याच्या डोंगर रांगांमध्ये सुरू असलेल्या दमदार पावसामुळे परिसरातील अनेक धबधबे हे प्रवाहित झाले आणि त्यामध्ये प्रसिद्ध वाल्हेरी धबधबा पूर्ण क्षमतेने वाहू लागलाय। पावसाळा सुरू होऊन जवळपास 2 महिने उलटल्यानंतर प्रथमच धबधबा कोसळू लागल्याने पर्यटकांची गर्दी होती। सातपुड्याच्या निसर्गरम्य वातावरणाचा आणि वर्षा पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी महाराष्ट्रासह गुजरात आणि मध्य प्रदेशातून मोठ्या संख्येने पर्यटक वाल्हेरी धबधब्याकडे आकर्षित होतात। हिरवागार निसर्ग, धुक्याची चादर आणि फेसाळणारा धबधबा यामुळे परिसराला विशेष आकर्षण प्राप्त झाले। मात्र वाढत्या पर्यटकांच्या तुलनेमध्ये इथे सुरक्षा व्यवस्था, संरक्षित कठडे, पार्किंग, स्वच्छतागृह आणि इतर मूलभूत सुविधांचा अभाव असल्याचे चित्र आहे। Thank you.